बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय, दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणतात। मला वाटतं ही निवडणुकीची पूर्ण अरे बाबा, लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो, लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील। त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत। राजकीय अजेंडा नको, राजकीय अजेंडा नको असं राज ठाकरे देखील म्हणाले। कोणता झेंडा नको, मात्र कुठेतरी राजकीय पुन्हा उन्ही धुनी भांडली आता। पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं, ते पाळलं। त्यांनी मराठीबद्दल जी काही तळमळ होती मनातली ती बोलून दाखवली। परंतु झेंडा नको, अजेंडा नको, तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला। पण त्यांच्या मनामध्ये काय, ओटात काय ते पोटात काय ते ओटावर आलं। त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला। खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते पहिले येऊन माफी मागतील, कारण हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं होतं। त्यामुळे त्यांनी तो डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल स्वीकृत केला, मान्यता दिली, सगळं दिलं। आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि त्याला हिंदीला स्थगिती देऊन टाकली, GR रद्द केले मुख्यमंत्री महोदयांनी। त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्यांनी केलेलं चुकीचं कुठंतरी परिमार्जन करायला माफी मागतील, पण यांच्याकडून काय अपेक्षा आहे? तर पूर्णपणे राजकीय त्यांनी ते व्यासपीठ का आखाडा बनवला होता। बाळासाहेबांचे खरे विचार कोणाच्या अंगी आहेत? त्यांचं म्हणणं आहे की ठाकरे हे आता ब्रँड आहेत, मात्र येणाऱ्या काळात ठाकरे ब्रँड आहे का ठाकरे हा विचार आहे, काय सांगा? अरे बाबा, बाळासाहेबांचे विचार 2019लाच सोडले ना, म्हणून तर त्यांना जनतेने धोपटलं ना विधानसभेत, त्यांची जागा दाखवली ना, म्हणून तर आम्हाला 60 आमदार निवडून दिले ना। त्यांनी 100 लढवून 20च आले ना। लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर खुर्चीसाठी 2019ला जो लोकांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, त्याचं त्यांना जनतेने त्यांची शिक्कामोर्तब केलं ना, त्यांना त्यांची जागा दाखवून। सर, बाळासाहेबांनी एकत्र आणलं नाही, फडणवीसांनी एकत्र आणलं राज ठाकरेंना मराठी मतांसाठी हिंदी अनिवार्य करण्याचं काम ठाकरेंच्या काळातच झालेलं असं एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे सुरुवातीला माफी मागतील असं वाटलेलं होतं, असं देखील पुढे शिंदेनी म्हटलंय। हिंदी अनिवार्य करण्याचं काम ठाकरेंच्या काळातच झालेलं असं शिंदेनी म्हटलेलं आहे आणि फ्लॉवर आहे की फायर ही येत्या निवडणुकांमध्ये कळेलच असं देखील शिंदेनी म्हटलंय।